महाराज पालखी सोहळ्यासाठी सोलापूर सज्ज। महापौर विनायक कोंडेल यांची पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी, वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचे प्रशासनाचे आश्वासन। सोलापूर शहरात 18 जुलै रोजी आगमन होणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडेल यांनी आज संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली। स्थायी समिती सभापती सौ रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पदाधिकारी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन, अग्निशमन यंत्रणा तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला। महापौरांनी संबंधित विभागांना रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे, धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले। हजारो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी महानगरपालिका पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असे महापौर विनायक कोंडेल यांनी स्पष्ट केले। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही सर्व विभागांना सज्ज ठेवण्यात आल्याचे सांगत पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला। सोलापूर शहरामध्ये सर्वांची श्रद्धास्थान असलेले श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये येणार आहे। त्या अनुषंगाने तयारीच्या दृष्टिकोनातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज आयुक्त साहेब, स्टँडिंग कमिटी चेअरमन ताई, आज आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली। प्रत्येक रोडला या ठिकाणी आम्ही जिथं ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते त्वरित या ठिकाणी बुजवून घेऊन त्या ठिकाणी सोय करा असा आम्ही आदेश सिटी इंजिनियर अकोलवार मॅडमला या ठिकाणी दिलेला आहे। व पालखी सोहळ्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स आपल्याला या ठिकाणी गरजेची आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर्स देखील आपण या ठिकाणी भक्तांसोबत आपण ठेवणार आहोत। वेळ पडली तर कार्डियक ॲम्ब्युलन्स आपण सिव्हिलमध्ये या ठिकाणी ऍडजस्ट केलेला आहे। ज्या ठिकाणी जिथं रूट आहे त्या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम घेण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी पालखी थांबणार आहे त्या ठिकाणी सर्व भक्तांना लाईटची सोय असेल, इतर अनेक जर काय शौचालयाचे काय फिरतं शौचालय आपण या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आपण हे करून दिलेलं आहे, अवेलेबल करून दिलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण स्वच्छतेची मोहीम घेतलेली आहे। डॉक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत। पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन महानगरपालिकेच्या वतीने आज आपण या ठिकाणी करत आहोत आणि येणाऱ्या पालखी सोहळ्यानिमित्त सर्व सोलापूरवासियांनी या ठिकाणी पालखीचं या ठिकाणी दर्शन घ्यावं या ठिकाणी असं आवाहन करतो।